आज आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली दुपारी 12 वाजता. आमचा प्रवास हा बारामतीवरून शिरसोफळ असा होणार होता. वाटेमध्ये आम्हाला शारदानगर विद्यालय लागले, तसेच कृषी महाविद्यालय सुद्धा लागले. बारामतीचा विकास या ठिकाणी प्रत्यक्षपणे आम्हाला दिसत होता. उन्हाचा तडाखा खूपच वाढत होता. बारामतीमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला करा नदीचा जो काय परिसर आहे तो दृष्टिक्षेपामध्ये पडला. तो सर्व परिसर पाहून, करा नदी पाहून आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. जात असताना टापटीप रस्ते आम्हाला दिसत होते. त्याचबरोबर बारामतीमधून जो कॅनलचा परिसर आहे तो कॅनलचा परिसरसुद्धा लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज यांचा पालखी महामार्ग हा सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. तसेच पोलीस उपआयुक्तालय बारामती बऱ्हाणपूर हे सुद्धा दृष्टिक्षेपात आम्हाला पडले. आम्ही सगळं पाहत चालत असतानाच कडबा निघाला आहे, ज्वारी निघली आहे याचे सुद्धा आम्हाला दर्शन होत होते. शेतकऱ्यांनी पिकवलेले सर्व वस्तू मी विचारलं. रोडच्या कडेला दिसणारा जो चिंचेचा रोड आहे, चिंचेची सावली लक्ष वेधून घेत होती. विचारत आम्ही प्रवासाला सुरू केलं. काका शिरसोफळ कुठे आहे? शिरसोफळ कुठले? जवळ आहे ना शिरसोफळ, शिरसाई मंदिर. रस्ता जवळ आहे ना. रस्ता विचारून आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. मध्येच पुन्हा रस्ता विचारला. शिरसोफळ हे बारामती तालुक्यातील एक जिरायती क्षेत्र आहे. जाताना पूर्ण माळरान दिसत होता, वाळलेले वरचं गवत दिसत होतं आणि शिरसोफळ थोड्याच अंतरावरती आहे असं दिशादर्शक फलक आम्हाला दिसत होतं. मध्येच येताना शिरसोफळचा असणारा आम्हाला तलाव दृष्टिक्षेपात पडला. तो तलाव पाहून आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि लांबूनच आम्हाला शिरसाईचं शिखर दिसलं. शिखराचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा सुरुवात केली आमच्या प्रवासाला आणि आम्ही शिरसाई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहोचलो. आजूबाजूला बाहेर दुकाने लागली होती. समोरचे झाड लक्ष वेधून घेत होता. येणारे जाणारे भाविक दिसत होते आणि दुपारच्या 3च्या सुमारास आम्ही शिरसोफळ या ठिकाणी पोहोचलो. हा मंदिराचा सुरुवातीचा दरवाजा. आपण इथून पायऱ्या चढून आत गेल्यानंतर हा जो भाग दिसतोय हा पूर्ण दगडी दरवाजा आहे. हा कसा बांधला असेल दगडावर दगड रचून त्यावेळेस पाहतोय आपण. आत आल्यानंतर हे 2 बसायचे कट्टे आहेत. कट्ट्यांचा काय वापर आहे? ह्या शिळा आहेत. कसले शिळे आहेत हे काय माहीत. कट्टे आहेत हे. मला वाटतंय बसण्यासाठीचे. आता गवत उगवले ह्याच्यामध्ये. काय होतं काय माहीत. हा एक दुसरा दरवाजा आहे. आत आल्यानंतर इथे मला वाटतंय मांसाहारी नैवेद्य मंदिराच्या बाहेरच ठेवलेला आहे. हा एक दुसरा कट्टा आहे.
इकडे जर पाहिलं आपण तर ही विहिरी दिसते, घाण आहे विहिरीमध्ये थोडीशी, नको घ्यायला तर पाहिलं. पण आता आतमध्ये जाऊया. हे बघा, हे दगडामध्ये मला वाटते हा हत्ती कोरलेला दिसतोय, हत्ती दिसतोय कोरलेला. दरवाजा, ह्याच्यावरती चित्र दिसतंय, घोड्याचं दिसतंय चित्र, 2 फुलं दिसतात ह्याच्यावरती. त्याचा अर्थ काय आहे काय माहीत. हा इथं एक काहीतरी लिहिलेलं दिसतंय, काय लिहिलंय तर आपल्याला नाही सांगता. बजाजी बुवा पाटील आठवले. अच्छा, बजाजी बुवा पाटील आठवले. किती वर्षापूर्वीच लिहिलेलं असेल? होय का? तुम्हाला माहिती सगळं इथलं काय इतिहास? पुजारी नाहीत ना. मंदिराची भांडी दिसतात. होय, मंदिराची भांडी कशाला आहेत बरं? ही कार्यक्रम असतो ना आईला. बरं इथं ठेवतात बाबा भांडी सगळी, नारळ बिरळ सगळं इथेच. आतमध्ये आल्यानंतर हे 2 मंदिर आहेत. हे मंदिर कशाचं होय काका? हे मंदिर कशाचं? ती खारजाई देवीचं आहे. ती काय झालेली होय का? पण ठेवलंय का? आणि ती बाहेर 2 वटक असते, ती इकडं वाटतं तिकडं वाटायची. देवीचं आकार पालखीला छबिना निघला ना, पालखीचा कट्टा. हां हां, पालखीचा कट्टा आहे का तो? हां हां. आणि शिळा पण येतं बघा ना इथलं, ते आपल्या ह्या विरगळी ही 2 नंबर 3 नंबरची मूर्ती का? या की इकडं. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं प्राचीन विरगळ सुद्धा पाहायला मिळते. हे प्राचीन वेगवेगळे इथं शिल्प आहेत ठेवलेली. होय काका? या की. आपल्याला ह्याच्याविषयी एवढं माहीत नाही. इकडं विरगळ आहे, ही इकडं पण एक विरगळ हात आहे, म्हणजे ही महिलीची विरगळ दिसते. हात आहे म्हणले. होय काका? ही विरगळ हात आहे म्हणले, ही महिलाची विरगळ आहे कोणाची तरी ना, हात आहे मै विरगळीवरती. हां हां, प्राचीन मूर्ती ना ही. ही नंदी दिसते इथं. ही होय का? ही बघा ना, ही विरगळ म्हणजे तुमची इथं खूप महत्वाचे योद्धे होते इथं. हे विरगळ, हे विरगळ कुठं पण नसते. ही आलं लक्षात? अहो ही विरगळ म्हणजे इथं इतिहास तुमचा काय सांगतोय किंवा इथं प्राचीन काहीतरी अशी लोक होती ज्यांनी युद्ध केलं खूप, आणि त्यांना विरगळ मत हे आले म्हणा. हां होय ना. आणि हे बघा काही एक विरगळ आहे इथं, ह्याच्यावरती हात आहे म्हणजे हात असला का नाही ती महिलेची विरगळ असते. हां भीम टाकायचा म्हटलं तर पुढं पोट. अच्छा, हा हा, पोट. हा पोट, पोटमाळा काढणं म्हणजे त्याला सपोर्ट आहे ती. हां हां हां, डिझाईन मध्ये. बरोबर. हा एक आणखीन दरवाजा. ही तर नक्षी, कशाची नक्षी काय माहिती. ही नक्षी कोरले पण ते लक्षात आहे ना काय आहे ते. पुन्हा आत आल्यानंतर मी हे पण बघा, हे दगडी बांधकाम आहे. का काही मंदिर कशाचं आहे होय काका? हे कशाचं? दत्तांचं आहे का? आणि ह्यातमध्ये काय आहे ह्याच्या? वीर म्हणजे बारो. यातमध्ये पॅकिंग केली का बरं? पॅक केली हिला? हां, इथं माकडं जास्त आहेत ना बघा. इथं गावकऱ्यांनी माकडं जास्त आहेत म्हणून इथं असणारी प्राचीन बारो माकडांच्या संरक्षणासाठी असं लोखंडीवरती आवरण बनवून घेतलेलं आहे. आणि हे प्राचीन दत्त मंदिर आहे होय काका? हे मंदिर लय जुनं आहे का नाही? तुम्ही इथलंच आहे का? काय काय सांगू शकता मंदिराविषयी तुम्ही? मंदिराविषयी काय काय सांगू शकता? हां हां, ह्याची
यात्रा असते ना ह्याची. अजून काय काय होय. इथं बाहेर बघा तिथं मी हे बघितले तिथं मूर्ती बघितल्या दगडातल्या, त्याच्यामध्ये विरगळी पण बघितली बघा. विरगळीविषयी काय माहिती का तुम्हाला? विरगळी त्या दगडातल्या कोरीव काम केले का नाही का? प्राचीन दत्त मंदिर आहे. हे बघा पूर्ण खाली दगडाचा बेस केला आहे आणि त्याच्यावरती मंदिराचं शिखर आणि दरवाजा. इथं माकडं असल्यामुळे बहुतेक तर माकडाची मूर्ती केलेली आहे. आपल्याला आता माकडं बघायला जायचं आहे. प्राचीन दत्तांचं बंद आहे. बघूया आतमध्ये कसले दत्त आहेत ते. फोटो घेऊया दत्तांचा. दत्त दिगंबर समजा नाही कशावरती ठेवलंय बरं. ही दगडामध्येच कोरलेलं आहे. ही कसली तरी रिंग वाटते मला. हे ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला काय आहे ते. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आलेल्या भाविकांना बसण्यासाठी अतिशय असे मोठा ओरांडा केलेला आहे. त्याच्यावरती असं दगडी कमान आहे वरती. आणि हे काय हे देवळी ठेवलेले तिथं. इथून मंदिर जर पाहिलं आपण तर हे मंदिर असं दृष्टिक्षेपात पडतं आहे. हे पुढचं मंदिर, हे 2 कळस आणि हा मेन कळस, मुख्य कळस जो ह्या बेसवरती दगडाच्या बेसवरती पायावरती उभारलेला आहे. आपण जर पाया बघितला तर पाया पूर्ण असा हा दगडाचा भरीवमध्ये आहे. इथे पण कदाचित हा मोकळाच असेल. लोखंडाने ह्याला पॅक केलेलं आहे. पूर्ण मंदिराच्या बाजूने हा असा बसण्यासाठी ओरांडा बनवलेला आहे. त्याच्यावरती पत्र्याचं नाही, सिमेंटचं नाही, तर दगडाचे असे शेडवरती त्याचा मंडप उभारलेला आहे. पूर्ण हा मंदिराचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा. मंदिराचं जर नक्षीकाम पाहिलं अतिशय कोरीव काम हे केलेलं आहे. पूर्ण पांडवकालीन असं हे मंदिर, ऐतिहासिक मंदिर. आपल्या वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. हा येणाऱ्या भाविकांसाठी बसण्यासाठी असा हा पूर्ण दगडाचा, आपण जर वरती पाहिलं तर पूर्ण दगडाचा हा मंडप आहे, सभा मंडप. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच समोर 2 पायऱ्या चढून आपल्याला वरती यावं लागतं. हा यज्ञकुंड आहे. यज्ञकुंड हा दसऱ्यासाठी
जो यज्ञ चालतो या ठिकाणी हा यज्ञकुंडी आहे. आपण जर वरती पाहिलं तर पूर्ण अशी दगडाची रचना केलेली आहे. अतिशय हे ऐतिहासिक असं मंदिर शिरसुफळ तालुका बारामती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय. आपण जर मंदिराच्या आतमध्ये पाहिलं तर पूर्ण दगडी बांधकाम या ठिकाणी लक्ष वेधून घेते. पूर्ण पाषाणामध्ये हे घडण केलेले हे मंदिर येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेते. हा एक ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा. या ठिकाणी भाविक काका काय चाललंय? हा कुठने आलाय? होय. आम्हाला मंदिराविषयी काही माहिती सांगा की. म्हणजे कधीपासून मंदिर आहे हे जागृत? हा तुमच्या अगोदरपासून मंदिर आहे का? हा लय अगोदरचं का? हां तुम्ही लहान असतापासून आहे मंदिर हे आहे असं? म्हणजे कितवी पिढी असेल तुमची? ही तुमची कितवी पिढी? हां 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 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर. हां 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 होय. आता तुम्ही इकडं मग पाया पडाय आला की दररोज येता का पाया पडा? होय. आणि आता उन्हातानाचं कसं काय इकडं इतक्या उन्हाचा आला? बाजार आहे का आज? बाजार. हां 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 होय. आणि अजून काय काय सांगता येईल तुम्हाला या मंदिराविषयी? म्हणजे काय खाली काय इकडं खाली? होय होय ना. आणि शिरसुफळ गाव आहे ह्याचं वैशिष्ट्य काय बरं? काय महत्त्वाचं काय इथं? महत्त्वाचं हां तुम्हाला तरी एवढं म्हणजे हां नाही सांगता येत एवढं. तरी पण काहीतरी असेल की बा वानर आहेत ह्या गावात, वानर माकडं इथं. हां आणि पाण्याचं कसं काय इथलं? पाणी 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 भरपूर. कुठून पाणी आलंय? म्हणजे जेमतेम आहे आपलं. हां 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 जाणं आहे शिरसाई उपसा असं. मंदिर आपलं दररोज म्हणजे आठवड्यातून एकदा तरी पाया पडा येत असतो मी. येताच पाया पडाय. हां शुक्रवारचं मंगळ बाजारला आला की पाया पडायचं. मग बकऱ्याकडं मागत. बकरीत का तुमची? बाजारला. हां हो हो. शेती वगैरे असेल की तुम्हाला? होय ना. हां होय ना. हां 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 नाही नाही कसं अहो काका कसं राहतं माहिती पाहिजे सगळ्यांना. हे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती आपल्याला शिरसाई देवी. शिरसाई देवीला एकच मागणं आहे, सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळीकडे पाऊस पाणी होऊ दे. हा आपला आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे दगडामध्ये असणारं हे बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय प्राचीन असं हे मंदिर दिमागदारपणे उभे आहे. हो काका काका किती माकडे आहेत ही सगळी? पण ही बघा काय करत नाहीत. हा माकडांचं शिरसुफळ म्हणून प्रसिद्ध असणारं आम्ही आमच्या जवळील बिस्किटं ह्या मुख्य प्राण्यांना दिली. बाजूला सर ना. काका त्यांना तुमची भाषा कळते काय त्यांना? हा तुम्ही दररोज येता का? तुमच्याकडेच असेल दररोज ही. हा तुम्ही रवले जीव लावताय त्यांना? हा
होय काका काका होय बाबा तुम्ही लय जीव लावताय त्यांना माकडांना. माकडांचं शिरसुपळ म्हणून प्रसिद्ध असणारं हे शिरसुपळ आपण पाहतोय. हे सगळे माकडं आम्ही जी बिस्किट टाकली ते कोणीच दोन खाली नाही तर प्रत्येकाने एक एक वाटून घेऊन खाल्लंय. प्रत्येकाच्या हातात बिस्किट तोंडात बिस्किट दिसतंय. प्रत्येकाने एक एक बिस्किट खाल्लंय. एवढी त्यांची आपापसामध्ये आपुलकी आहे. पाहतोय आपण की प्रत्येकाकडे एक एक बिस्किट आहे. कोणीच दोन दोन तीन तीन बिस्किट घेतली नाहीत. जर हेच बिस्किट जर आपण पोरांना दिलं असतं तर पोरांनी इकडे जरा की इकडे या. जरा काका जरा काका फोडून टाका त्याला. कोण म्हणतं प्राण्यांना समजत नाही पण प्राण्यांची भाषा त्यांच्या भाषेत जर आपण त्यांच्याशी बोललो तर प्राण्यांना सुद्धा आपली भाषा समजत असते. त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण. भांडणं करत नाहीत, तंट करत नाहीत. जेवढं देईल तेवढंच खातात ही शिरसुपळची माकडं. ठीक आहे पण थांबूया आता आणि आपण पुढच्या व्हिडिओसाठी सज्ज होऊया. एक उत्साह मनामध्ये साठवलेलाच होता. तो उत्साह पुन्हा उभारून आला आणि नवचैतन्य घेऊन सांगत होता की चला अजून खूप अशी ठिकाणे आहेत त्यांचा पण शोध घेऊया. पुन्हा भेटूया.